नमस्कार शेतकरी मित्रांनो, महायुतीने वचननाम्यामध्ये म्हटले होते की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करू आणि महायुतीला यामध्ये यश प्राप्त झालेले आहे। परंतु महायुतीने अजून शेतकऱ्याचे कर्ज माफ केलेले नाही। परंतु त्यावर विरोधी पक्ष नेते यांनी म्हटले आहे, काय म्हटले आहे याविषयी संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला संपूर्ण बघा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिसणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल जाहीरनाम्यामध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती। तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो। कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेले आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू। आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटले आहे ते बघा की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे। 7/12 कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून करायचं। आणि शेतकऱ्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक गुड न्यूज दिलेली आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांना विनातारण कर्ज 1.5 लाख रुपये मिळत होते, परंतु ते आता 2 लाखापर्यंत केलेले आहे। 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना विना तर रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना 1 जानेवारी 2025 पासून सर्व बँकांना आदेश दिले आहे की घात न ठेवता 2 लाखापर्यंत कर्ज देणे